सगळं दुःख विसराल, फक्त हे विचार ऐका. भाग 2. 1. वेळ हा असा तराजू आहे जो आपल्या वाईट वेळेमध्ये आपल्या लोकांचं आपल्याला वजन दाखवतो. 2. कर्म हे असे पीक आहे जे माणसाला कोणत्याही परिस्थितीत कापावेच लागते, त्यामुळे नेहमी चांगले बी लावले पाहिजे. 3. पाण्याचा एक थेंब गरम तव्यावर पडला तर तो नष्ट होतो, कमळाच्या पानावर पडला तर तो चमकायला लागतो, शिंपल्यात पडला तर त्याचा मोती बनतो, पण पाण्याचा थेंब तर तोच आहे. 4. काच आणि नातं खूप नाजूक असतं. दोन्हीमध्ये फरक फक्त एवढाच असतो की काच चुकून फुटते आणि नातं गैरसमजामुळेच तुटते. 5. सगळेच कॅमेऱ्यामध्ये बंद करतात आपला सगळा आनंद. फोटोच्या बाहेर कोणी हसताना सुद्धा दिसत नाही. 6. आयुष्याच्या प्रवासामध्ये ठोकर खाल्ली नाही तर ध्येयाचे महत्त्व कसे समजेल? जर ठेच लागली नाही तर चूक आणि बरोबर कसे समजेल? 7. आपल्या कर्माची थप्पड इतकी भारी आणि भयंकर असते की आपण जमावलेलं पुण्य कधीही संपलं ते कळतच नाही. 8. जेव्हा तुम्ही पैसे कमवता त्यावेळी घरामध्ये नवनवीन वस्तू येतात, पण जेव्हा तुम्ही कोणाचेही आशीर्वाद कमवता त्यावेळी घरामध्ये धन, खुशी, आरोग्य आणि प्रेम येते. 9. तुम्ही स्वतःचं आयुष्य इतकं शानदार बनवा की निराश झालेल्या लोकांनी तुम्हाला पाहिलं तर त्यांच्या डोळ्यामध्ये चमक येईल. 10. सन्मान पाहिजे असेल तर व्यर्थ बडबड करू नका आणि प्रेम पाहिजे असेल तर कधीही आपल्या लोकांना सोडू नका. 11. आपलं पुण्य संपल्यानंतर सामर्थ्यशाली राजाला पण भीक मागावी लागली, त्यामुळे कधीही कोणाबरोबर कटकारस्थान करून कोणाचेही मन दुखवू नका. 12. आयुष्यामध्ये 2 प्रकारची माणसं अयशस्वी होतात, जे आधी विचार करतात पण करत तर काहीच नाही, आणि जे कोणतेही काम न विचार करता करतात. 13. वाजवत राहा नात्यांचे दरवाजे, जरी भेट झाली नाही तरी जाणीव जिवंत राहील, म्हणून अधूनमधून एकमेकांना फोन करत जा किंवा मेसेज तरी करत जा. 14. स्वतःच्या दुःखासाठी जगाला दोष देऊ नका, स्वतःच्या मनाला समजवा. तुमच्या मनातील बदल हेच तुमच्या दुःखावरचे उत्तर आहे. 15. प्रत्येक जळणाऱ्या दिव्याखाली अंधार असतो आणि प्रत्येक रात्रीनंतर एक सकाळ असते. लोक घाबरतात अडचणी पाहून, पण प्रत्येक अडचणीच्या मागे सफलतेची एक सकाळ असते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.